सगळ्यांचे सोमनाथमध्ये स्वागत आहे। पण आपण सोमनाथला आल्यानंतर परिसर फिरतो, धबधब्यात आंघोळ करतो, पण मोठ्या प्रमाणात आपण तिथं कचरा टाकून ठेवतो। म्हणजे कित्येक जागी आपला हगीज असेल, प्लास्टिकचा कचरा असेल, पाण्याच्या बाटल्या आहेत, ह्या सगळ्या आहेत। आपण लावलेले डस्टबिन ते सगळे फुटलेले आहे। पण एक निसर्ग जो खुल्ला आहे, म्हणजे चांगल्या पर्यटकाची वाव आपल्या सोमनाथला मिळते, याच्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे। पार्किंगवाला हा 2 व्हीलरचे 20 रुपये घेतो, 4 व्हीलरचे 40 घेतो। याच्यातही कुठेतरी सगळ्यांचं म्हणणं आहे की पार्किंगचे 10 रुपये घेतले पाहिजे आणि स्वच्छता करत नाही, फक्त पार्किंगचा पैसा घेतो। धबधब्याच्या परिसराला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, पेपरचे पॅकेट असे पडून आहे आणि वरती पण हगीज असे पडले आहेत। सोमनाथचे जे डस्टबिन लावले ते सगळे फुटले आहेत आपले, आणि आपली स्वच्छता चालू आहे। पण आपण एक हात मदतीला देऊन आम्हाला डस्टबिन देऊ शकता। झाडू घमेल तर आम्ही हरवेळी घेतोच आपल्याकडून, पण यावेळी आम्हाला डस्टबिनची आवश्यकता आहे, तर आपण सोमनाथमध्येसाठी अवश्य डस्टबिन द्या। मागं चेंजिंग रूम बनवली आहे, पण ती अजून चालू झाली नाही। संडास बाथरूम जिल्हा परिषदनं बनवले आहे, ते पण अजून अस्वच्छता आहे। म्हणजे इकडे लक्ष कोणाचं आहे, फक्त दानपेटी, पार्किंगने येणारा पैसा, शासनाचा येणारा पैसा, याच्याकडे फक्त यांचं लक्ष आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पैसा नाही। याच्यासाठी आता काय करायचं, आपणच उपाय सांगा, तेव्हाच हे सोमनाथ मंदिर आज बाकीचे मंदिर मागचे किती समोर गेलं, हा मंदिर आज जसं तर तसं आहे। म्हणजे शेवटी तुम्हाला हे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जगणार आहे, हे सगळं इथंच ठेवून जायचं आहे। पण जनसामान्याचा पण विचार करा तुम्ही, जेणेकरून इथं परिवर्तन झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने सोमनाथचं नियोजन झालं पाहिजे। भक्तनिवासाची चांगली आपल्याला इथं आवश्यकता आहे, कारण की सोमनाथचं गेट आहे, तिथे पर्यटक आपल्याकडे येऊ शकतात।